जुलाई 2025 घनसावंगी तहसील का शांत वातावरण, लेकिन आज यहाँ खामोशी के पीछे एक गूंज थी। अन्याय के खिलाफ कुरैशी समाज की गूंज। आष्टी और जिंतूर के बाद अब घनसावंगी तालुका में भी कुरैशी समाज ने अन्याय और अपमान के खिलाफ मुख्य मोर्चा निकाला। कंधे पर जिम्मेदारियों का बोझ लिए, हाथों में संविधान का विश्वास लिए, ये समाज आज अपने हक की बात करने तहसील कार्यालय तक पहुंचा। कुरैशी समाज ने साफ कहा, हम व्यापारी है, किसान है, मेहनत कश है। हम जो माल खरीदते हैं वो कत्ल खाने के लिए नहीं, व्यापार के लिए होता है। लेकिन हमें रास्तों में रोका जाता है, डराया जाता है, झूठे आरोप लगाकर हमारे जानवर हमसे छीन लिए जाते हैं। उन्हें गौशाला में भेज दिया जाता है और फिर वो जानवर बाजारों में फिर से बिकते हैं। क्या यही न्याय है? क्या यही पारदर्शिता है? क्या यही है लोकतंत्र? ये केवल कुरैशी समाज का सवाल नहीं है, ये उस किसान का सवाल है जिसने वो जानवर बेचा था ताकि अपने घर का चूल्हा जला सके। ये उस व्यापारी का सवाल है जिसे डराया गया, धमकाया गया। ये उस संविधान का सवाल है जिसमें सभी को समान अधिकार दिए गए हैं। आज कुरैशी समाज सरकार से नहीं, अपने अधिकारों से न्याय मांग रहा है। हमारी मांग है, इन संगठनों पर लगाम लगे, हमें खुलकर व्यापार करने दिया जाए और किसी भी प्रकार का भेदभाव तुरंत रोका जाए। आज हम मुख्य मोर्चा निकाला है, लेकिन अगर अन्याय ऐसा ही चलता रहा तो ये खामोशी बहुत जल्द आवाज में बदल जाएगी, एक बुलंद, सच्ची और संवैधानिक आवाज। हम शांति चाहते हैं, लेकिन सम्मान के साथ। हम हमारा हक दो। मैदान के अंदर जमा हो और वहाँ से तहसीलदार साहब को निवेदन दो। और अपने बोलने के ऊपर तहसीलदार साहब भी मैदान पे आ गए, बोले तो अपने को अंदर जाने की ज़रूरत नहीं गिरी। लेकिन मैं जो निवेदन देने के वास्ते दो बातें कर रहा, जो अपने कुरैशी समाज पे जो अन्याय हो रहा, अन्याय बोले तो अत्याचार। अन्याय अत्याचार कब होता? जब आदमी समाज पढ़ा लिखा नहीं होता। आज अत्याचार अन्याय के विरोध में बात करने वाले अपने कुरैशी समाज में जालना ज़िले में ना कोई कुरैशी का वकील है, ना कौन से डिपार्टमेंट में है और ना कहीं है। तो इसलिए ये तो अपना प्रोसीजर अपन निवेदन दे रहे हैं किसी को, मुख्यमंत्री को, तहसीलदार साहब के मार्फत, कि आपने जो जो अड़चन है, जैसा रोड पे माल पकड़ रहे, रोड पे तकलीफ हो रही, और शेतकरी और पकड़ते कब? जब शेतकरी के हाथ में पैसा गिरने के बाद वो माल कई का होता, कट्टी का होता, उसके पहले कट्टी का नहीं रहता। तो अपना बोलना है कि भाई तुमको अगर गौशाला वालों को माल पकड़ना है, गोरक्षक वालों को माल पकड़ना है, तो बाजार में व्यापारी को बिकने के पहले खरीद के ले लो और वो माल तुम डाल दो, उसमें हमारी भी सहमति है। लेकिन जो कट्टी का माल नहीं है, जो शेतकरी का माल है, जो खेती के वास्ते काम आता, 1-1 लाख की जोड़ है, वो जोड़ को भी पकड़ रहे, वो कट्टी के नाम पे, कत्ल खाने के नाम पे उनको भी अंदर डाले। दुधाड़ गाय है, दुधाड़ भैंस है, ये सब को डाल रहे। तो ये अन्याय है। लेकिन ये अन्याय के विरुद्ध में आज तो समझो अपने पे अन्याय हो रहा, अपन तो एप्लीकेशन दे रहे। लेकिन मेरी हाथ जोड़ के विनती है कि जितनी भी बिरादरी के लोग हैं, जिनके बच्चे 8वीं 10वीं 12वीं में हैं, तो हर घर में कम से कम उनकी पढ़ाई पे जोर दो। इसलिए जोर दो कि जब अन्याय के विरोध में जब कायदा मालूम नहीं रहेगा तो अपन ऐसे मोर्चे भी काटेंगे, निवेदन भी देंगे, तो तकलीफ होने वाली है अपने को। लेकिन अपने घर से अगर वकील बने, पुलिस में भर्ती हुए, हर डिपार्टमेंट में भर्ती हुए, तो अपनी कौम के बारे में बोलने वाले 4 लोग रहेंगे। तो इसलिए मेरी विनती है कि भाई अपने कुरैशी बिरादरी ने कम से कम पढ़ाई पे जोर देना, और आज नहीं तो कल वो अन्याय वो पढ़े लिखे बच्चे खुद दूर करें। तो आप तहसीलदार साहब आए वाले हैं और तहसीलदार के पास ये जो है, तो हम निवेदन कुरैशी बिरादरी की तरफ से देने वाले। प्रामुख्याने काय तुमच्या मागण्या आहेत? आमचं जे आज जे मुख मोर्चा जे तहसील कार्यालयावर आलं होतं, तहसीलदारांना जे निवेदन देण्यासाठी आमची अडचण ही आहे का, जी आमची कुरैशी समाजाची वाहतूक होत आहे आणि जे काही संघटना जे माल जे व्यापारीला जे विकण्याचं जे माल असतं, जे ते धरण्यात येतं, जर लीगल असून जर इनलिगल त्याला ठरवून जर ते व्यापाऱ्याचं काही नुकसान होत असेल तर सरकारने जे आहे तर ते अडचण ते आहे तर कुरैशी समाजाची दूर करावी। एक मिनिट, मुख्य मोर्चा जे घनसावंगी तालुका तहसीलवर जे आम्ही आणलं, त्याचं कारण हे आहे का बाबा, आमचे जे कुरैशी समाजाला जे त्रास होत आहे, आज जे त्रास होत आहे का, आमचे जे व्यापारी जे माल खरीदतात आणि ते हे बाजारावरून ते बाजाराला नेतात, आणि जी वाहतूक होती, वाहतूकला जे काहीतरी संघटना अशी आहे का ते अडवून जे आहेत, कुरैशी समाजांना ते जनावर घेणं, हे कत्तलखान्यात चालले म्हणून असं काही धरणं, आणि ते सलाटरचा माल नसून ते जे आहे तर व्यापाऱ्याला हे बाजाराहून ते बाजाराला जे आहे तर ते विकायला जाते, आणि ते माल धरून जर गोशाळ्यामध्ये जात असन
आणि व्यापाऱ्याचं जे नुकसान व्हावं लागलं ते नुकसान सरकारशी आमचं हे बोलणं आहे की बाबा सरकारने जे आहे तर ही संघटनावर काही बॅन लावावा आणि कुरेशी समाजाला योग्य जे आहे त्याचा व्यापार त्यांनी करण्यात यावा. आजच्या पिरियडमध्ये जी अडचणीमध्ये कुरेशी समाज आहे, अडचणी कुरेशी समाजाच्या संघ शेतकरी पण अडचणीत आहे. आज हे माल आहे ना, जे कुरेशी समाज जे आहे ते लिगल आणतो आणि त्याला अनलिगल करून जर गोशाळ्यात माल जात असन आणि गोशाळ्यामधून जर बाजारात येत असन तर ही पद्धत काही बरी नाही. मुख्यमंत्री साहेबाशी आमची एकच विनंती आहे की ही संघटनाला जे आहे तर बॅन लावावा आणि कुरेशी समाजाचं जे आहे तर वाट जे आहे तर मोकळी करून द्यावा ही विनंती आहे. आपलं नाव? जावेद कुरेशी कुमार पिंपळगाव. घनसंगी तहसीलवर मोर्चा काढलाय, नेमक्या काय मागण्या आहेत आणि काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की बाबा आम्ही मोर्चा काढलेला आहे घनसंगी तहसील कार्यालयावर. तर आमच्या मागण्या हे आहे की बाबा कुरेशी समाजाला सतू नाही. कुरेशी समाज एक भारतीय नागरिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नियमाचं पालन करणार आहे आणि संविधानाला मानणारा वर्ग आहे आणि शेतकऱ्याशी निगडीत समाज आहे. कुरेशी समाजाला त्रास होऊ नये असं शासनानं काम करावं आणि शासनाचे धोरण काही लोक जर चुकीचं वागत असेल तर शासनाने त्याला बंदिस्त करावी. मुख्यमंत्र्याला एकच म्हणणं आहे आमचं का हा कुरेशी समाज छोटा समाज आहे आणि या बाजारात आहे त्या बाजारात जातं 1500 रुपयावर धंदा करतं. हे सगळेच कट्टीला या स्लॅटरला जात नाही जनावरे. काही जनावरे व्यापारी नेतात ह्या बाजारातून त्या बाजारात, काही शेतकरी नेते त्यांच्याकडून. त्याच्यामुळं ते असं काही समजून कुरेशी समाजाला भेटी सांगू नये. आणि कुरेशी समाज एक असा आहे तर ते शेतकरी वर्गात राहूनच काम करते. बस माझे हे 2 शब्द बोलून मी. आपलं नाव? रफीक कुरेशी कुमार पिंपळगाव. चलते हैं अगली खबर की तरफ। शेयर करें, लाइक करें, कमेंट्स करें और सब्सक्राइब करें, साथ ही साथ बेल आइकन को दबाएं ताकि आने वाली। पशुपालकों की हालत बद से बदतर होती जा रही है। जानवरों की खरीदी बिक्री पर छाया है संकट और किसान की उम्मीदें हो गई है धुंधली। परभनी जिले में कुरैशी समाज द्वारा जानवरों की खरीदी बिक्री पर बंद करने के निर्णय ने हजारों पशुपालकों को संकट में डाल दिया है। स्थिति इतनी खराब हो गई है कि किसान की हालत माँ कुछ खिला नहीं सकती और बाप भीख मांगने नहीं देता जैसी हो गई है। इस मुद्दे को लेकर शेतकरी संगठन के कार्यकर्ता दगड़ोबा वजीर ने सरकार से तत्कालिक हल निकालने की मांग की। गोवंश हत्या प्रतिबंधक कानून लागू होने के बाद पशुपालक और व्यापारी दोनों ही संकट में आ गए हैं। एक तरफ सरकार सब्सिडी देकर पशुपालन को बढ़ावा देती है तो दूसरी तरफ वही सरकार कानूनों के जरिए किसान और व्यापारी को बांध देती है। और अब सड़कों पर घूमने वाले कुछ तथाकथित गोरक्षक जानवर ले जा रहे वाहनों को रोकते हैं, पैसे मांगते हैं और न देने पर मारपीट करते हैं। इससे व्यापारी और किसान दोनों में डर और गुस्से का माहौल है। जानवरों की खरीदी बिक्री रुक गई है, पशु बाजार ठप पड़ गए हैं। किसान के सामने सवाल खड़ा है, अगर कोई खरीदार ही नहीं है तो इन जानवरों का क्या करे। एक तरफ गोवंश हत्या प्रतिबंधक कानून, दूसरी ओर वन्य जीवन संरक्षण कानून, इन दोनों के बीच पीस रहा है आम किसान। हिरन, मोर, बंदर और सुअर फसलों को नष्ट कर रहे हैं और सरकार से कोई मदद नहीं मिल रही। शेतकरी संगठन की ये मांग है सरकार तुरंत हस्तक्षेप करे, इन कानूनों में व्यवहारिक संशोधन लाए और किसान व व्यापारी को दहशत के इस माहौल से आजादी दिलाए, क्योंकि जब अन्नदाता ही संकट में हो तो देश का पेट कैसे भरेगा। आता आमच्या कुरेशी समाजाला ते गाड्या याले जनावरांच्या गाड्या याले ना बाजारातून ते धरायले, त्याच्यामुळं ते कुरेशी समाजानं सगळं बाजारमध्ये खरेदी विक्री बंद केलेली आहे। आणि ते म्हशी आले तर म्हशीला बी बंद धरायले आणि पोलीस स्टेशनमध्ये टाकायले गोवंश हत्यावाले। दुसरा ते बाजारामध्ये आता शेतकरी शेतीसाठी बैला खरेदी करते, गाय पण दुधासाठी खरेदी करतात, ते पण धरायले गवंशवाले। आणि त्यामुळं आम्ही बाजारात आपले कुरेशी समाज बाजारामध्ये खरेदी विक्री बंद केलेली आहे त्यांनी।
तर म्हशीला बंदी नाही, म्हशी पण धरायले आणि ते गौशाळामध्ये टाकायले. म्हणजे हे पोलिसासोबत करायले का ते स्वतः आपण दादागिरी करायले? पोलीस सोबत ते संघ करायले. पोलीस कसं करू शकता हे? पोलीस FIR करायली. आता घटना झालेली आहे औंढ्यामध्ये, औंढ्या नागनाथमध्ये घटना झालेली. 20 म्हशी वसमतून आणले होते, त्याचे दाखले होते, स्वतः त्यांचे RTO परमिट पण होतं. RTO परमिट होताना बी त्याला गाडीला धरले पोलिसवाल्याने आणि त्याच्यावर FIR केली. या अन्याय परेशान करायले. आपण हरणाचा, डुकराचा, रोह्याचा आणि मोराचा त्याच्यावर पण बंदी आहे. हरणाला पण मारायला बंदी आलेली आहे. त्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे. रात्रंदिवस शेतात राहावं लागायला, नाहीतर सोयाबीनचं आतोनात नुकसान करायले, कापसाचं नुकसान करायले आणि याच्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे. इकडे एक तर जनावरांच्या बी अडचणीत एक आणि दुसरा प्रश्न म्हणजे इकडं हरणाच्या, रोह्याचा आणि डुकराचा याला पण बंदी घातलेली आहे. तर याच्यामुळं शासनानं हे काहीतरी याच्यात निर्णय घ्यायला पाहिजे. वन विभागाकडे जायला पाहिजे. वन विभागाने त्याला सूचना देऊन काहीतरी याच्यावर बंदी आणायला पाहिजे. आपण वन विभागाला कळविलेलं आहे का? वन विभागाला आता याच्यात मार्गदर्शन अगोदर तहसीलदारला कळविले. अच्छा. वन विभागाला आणखीन कळविलेलं नाही. आता वन विभागाला 29 तारखेला कळविणार आहेत. तर यापुढे आपला काय निर्णय असतात? आता तेच निर्णय वन विभागानं काहीतरी त्याचा बंदोबस्त करावा. आणि नाही केलं तर? नाही केलं तर त्याला काहीतरी सांगावं की बाबा याला तुम्ही मारून टाका. आपल्यातर्फे संघटनेतर्फे काय आंदोलन करणार? आंदोलन करू, रोड येणार आहे सगळे. रोड जाम करू, आंदोलन करू. शेतकरी संघटना सगळे रोड जाम करू. आहे. तर वन विभागावर याच्यावर काही लक्ष करीत नाहीत. याकरता स्वतः तहसीलदार साहेबांना काळजीपूर्वक काळजी घेऊन शेतकऱ्यांच्या हातोनात नुकसान होत आहे याच्यावर काळजी करावी. आणि वन विभागावर काही लक्ष करीत नाहीत. महाराष्ट्रामध्ये बाजार बंद केले. आज पुरुषी समाज आणि हे शेतकरी एवढा परेशान आहे की आज एखादा भाकड जर जनावर असलं तर ते नेऊन याचे आम्हाला मायबापाला भाकर द्यायला टाईम नाही. म्हणजे नाहीच आमच्यापाशी जायला. एखाद्या जर शेत जर लांब असलं तर बापाची भाकरसुद्धा रोग नेऊ शकत नाही. तर ते भाकड जनावर सांभाळायचं कोण? तर याच्यासाठी एक सरकारनं मिटिंग लावा शेतकऱ्याची आणि सरकारची. घडून आणावं मिटिंग आणि शेतकरी काय म्हणतो आणि सरकार काय म्हणतं हे होईल, सिद्ध होईल. याच्यानंतर कोणता कायदा आणायचा तर त्याच्यानंतर ठरवा. आधी कायदा आणू नका. आम्ही शेतकरी इतका परेशान आहे. ही कर्जमाफीसुद्धा द्यायला तुम्ही थोडं कुथायला लागले, काही मदतच काढायला लागले तुम्ही. शेतकरी आज रोज महाराष्ट्रामध्ये 7 ते 8 आत्महत्या रोज करतो. याच्यावर काही बोला ना. का कायदे गोमांस कायदा आणला ना तुम्ही, गाई बंद करा ना तुम्ही. आम्ही जाऊ देत नाहीत गाई. 4-2 माणसं जमा करायले, कुठली संघटना तयार झाली आणि मारायला लागले, त्यांना पैशाची मागणी करायलेत. पुरुषी समाज एवढा गरीब आहे, त्याच्यापाशी काहीच नाही. जमानत घ्यायला सुद्धा पैसे नाही. का कुठं एखादा 4-2 समजा आणि एखादा शेतकऱ्यानंच जर त्याच्या याच्यातला ओळखीचा असला तर तेच जमानत घेईन, नाही तर ह्या लोकांची जमानत सुद्धा कोणी घेणार नाही. यानं काय करायचं? याचा सरकारनं चांगला तोडगा काढावा. शेतकऱ्याची, कृषी समाजाची आणि सरकारची मिटिंग घ्यावा. मिटिंग घेऊन मग हा कायदा लागू करा. शेतकऱ्यानं जर घेतलं नाही तर कमीत कमी सरकारनं तरी ती विकत घ्यावा, कारण जेणेकरून शेतकऱ्याची अडचण भागल. तालुक्यातील आमचे कुरेशी बांधव आणि शेतकरी आम्ही संयुक्त एक तहसीलदार साहेबांना आंदोलन करू असं एक निवेदन दिलेलं आहे. आणि जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. कारण की या भाकड जनावर शेतकरी असा पेरणी करतो आणि पेरणी केल्याच्या नंतर शेतकऱ्याला पुढील खर्चासाठी पैसे नसतात आणि म्हणून शेतकरी भाकड जनावरं विकून त्याचा उदरनिर्वाह करीत असतो. शेतकऱ्याकडे पुन्हा जोपर्यंत शेतातला माल येत नाही तोपर्यंत 1 रुपया शेतकऱ्याकडे नसते, तोपर्यंत तो त्याचा उदरनिर्वाह करीत असतो. म्हणून सरकारनं या जनावरं खरेदी विक्रीवर जी काही बंदी आणलेली आहे ही बंदी सरकारनं उठवावी आणि हा तोडगा काढून शेतकऱ्याला आणि या कुरेशी समाजाला न्याय द्यावा. दुसरी एक आमची मागणी आहे की वन्यजीव संरक्षण कायदा हा सरकारनं रद्द करून या वन्यजीवाचं संरक्षण, जर शेतकऱ्याच्या मुळावर जर वन्य प्राणी उठले असतील तर हे वन्यजीव संरक्षण कायदा हा शेतकऱ्याच्या मुळावर उठलाय. शेतकऱ्याच्या पिकाची नासधूस करत आहे. शेतकऱ्याच्या पिकाला एकतर भाव नाही, म्हणजे शेतकऱ्यानं पिकवलेलं पीक 14 वर्षापूर्वी जे भाव होता तेच त्या शेतमालाला भाव आज सुद्धा आहे. आणि त्यातून जर 50%, 60% जर नुकसान
वन्यजीव हे करत असतील, वन्य प्राणी करत असेल तर शेतकरी इथून पुढे भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकऱ्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती जर बिघडली तर शेतकऱ्याचा उद्रेक होऊन शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि या शासनाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.